हा नाही सर, पुस्तकात जगाच्या पुढच्या आर्थिक दिशांबद्दल लिहिताना असे लिहिले आहे की जगात 2-3च अवाढव्य आंतरराष्ट्रीय कंपन्या सर्वच्या सर्व उत्पादनांवर नियंत्रण ठेवू लागतील. तर त्यामुळे कुठले परिणाम अर्थव्यवस्थेवर होतील असे तुम्हाला वाटते? याचा रोजगारांवर काय परिणाम होईल असे तुम्हाला वाटते? आणि या संदर्भात सरकारची काय भूमिका असावी असे तुम्हाला वाटते? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे तो अशासाठी की जगाची वाटचाल त्या दिशेने तर चालूच आहे. मी भविष्य नावाचा इतिहास ही कादंबरी लिहिली त्यात 25 वर्षानंतरच एकच कंपनी, एकच कॉर्पोरेट हाऊस जर जगातल्या सर्वच उद्योगांवर शेतीसहित जर त्यांनी स्वामित्व आणलं तर जागतिक व्यवस्था कशी बदलेल याचं विचार त्यात केलेला आहे. हा माझ्या चिंतनाचा पहिल्यापासून विषय होता, कारण अर्थशास्त्र हा माझा फार लाडका विषय आहे. त्याच्यावर मी खूप लेखही लिहिले की हे होऊ शकतं का, हे होऊ शकतं, हे आज जगात दिसतच आपल्याला. भारतामध्ये आपण तिथे आता निवडणुकीचा जो मुद्दा बनला होता, अडाणी अंबानी असा काही फक्त की यांच्याकडे सगळा पैसा जातोय आणि बाकीच्या लोकांकडे जात नाहीये. त्यात खरं खोटं परमेश्वराला माहिती. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की विषमता जी आहे, भारताचा जीडीपी आपण 7-8% जो काही बांधतो तो असे नाही प्रत्यक्षात, परंतु तो नेमका कोणाकडे जातो, त्याचं वितरण समान होतं का अर्थव्यवस्थेत आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये? वितरण समान व्हायला पाहिजे, ते होत नाही. म्हणून मोजक्या धनाढ्यांची संख्या अवाढव्य वाढते. याचा अर्थ ते उद्योगांवर, तेवढ्या उद्योगांवर नियंत्रण आणतात, त्याशिवाय ते होणार नाही. हे कसं होतं? हे सरकारवर प्रभाव टाकल्याशिवाय ते होत नाही. आणि हा जगाचा इतिहास आहे, अगदी अमेरिकेचा सुद्धा इतिहास आहे की अमेरिकेमध्ये ही जी शस्त्रास्त्र उत्पादकांची लॉबी आहे ती अमेरिकन सरकारवर प्रचंड दबाव टाकून असते आणि ते अनेकदा अनेक छोट्या मोठ्या युद्धांना तेच कारणीभूत ठरतात. हे जगाने अगदी इराक जे इराक कुवेत युद्ध जे झालं होतं ना 92च्या आसपास, त्या युद्धात आपण पाहिलेलं आहे. हे उद्योगपती हे सत्तेवर नियंत्रण आणून आपल्या सोयीचे निर्णय करून घेतात. हा जागतिक अनुभव आहे. हे जगभर होतच आहे, पण ते आता सध्या कमी प्रमाणात, 10-20% प्रमाणात ते होत आहे, कारण यांना अजून लोकांची भीती आहे. परंतु हळूहळू, जसं उदाहरण एफडीआयचं आपण एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये प्रॉफिट दिसायला लागला की ती लॉबी सरकारवर दबाव आणते. मग त्या एफडीआयची 40% मर्यादा असली तर 60% करा, 50% करा किंवा 100% करा, असे निर्णय होतात. आणि आपल्या भारतीय सामान्य माणसांना काय वाटतं की सरकारने आपल्या हितासाठी हा निर्णय घेतला, तो आपल्या हितासाठी नसतो, तो त्या लॉबीच्या हितासाठी. ही लॉबी ज्या वेळेस सरकारच्या आर्थिक नियंत्रणावर दबाव आणायला लागते, मग ते शिक्षण पद्धतीवर आणू शकतात, कारण त्यांना ते हवी नोकर पाहिजेत, त्यांच्यातच पाहिजेत ना. त्यामुळे ते आणू शकतात. शिक्षण पद्धती झाली किंवा हे मनुष्यबळ संसाधन खातं आहे त्याच्यावर दबाव आणू शकतात. आणि करत 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 हे जे जाहिरातीचा मारा होतो, लक्षात घ्या उद्योगपती काय करतायत, सगळ्यात मोठं पाव, या जाहिरातीचा मारा करून तुम्हाला तुमचं जीवनशैली त्याप्रमाणे, म्हणजे मालिका वगैरे या सगळ्या स्पॉन्सर्ड असतात, प्रायोजित असतात, त्यात जे जीवन दिसतं तसं जीवन म्हणजे आदर्श जीवन वाटायला. कारण दिवस रात्र तेच आढळत आहे ना तुमच्यावर, जाहिरातीत तेच आढळत. तुमच्याकडे ही वस्तू नसली तर तुमच्यात काहीतरी कमी आहे, कमतरता आहे, म्हणजे नसलेली गरज सुद्धा निर्माण केली जाते. म्हणजे एकीकडे चॅनलच्या माध्यमातून एक सांस्कृतिक सुद्धा भडीमार केला जातो आणि तुमच्या आवडीनिवडी बदलल्या जातात. हा तुम्ही आश्चर्य वाटेल, जोपर्यंत भारतात इतर चॅनल नव्हते, आलेले नव्हते, जागतिकानंतर झपाट्याने वाढत गेले चॅनल. परंतु ज्यावेळेस दूरदर्शन होता त्यावेळेस ज्या मालिका होत्या त्या आजही आठवतात, कारण त्या सर्वसामान्य माणसांच्या व्यथा वेदनांशी संबंधित. आज तुम्हाला शेतकऱ्याच्या जीवनावरची मालिका दिसणार नाही, आज तुम्हाला फासे पारदाच्या जीवनावरची मालिका दिसणार नाही, मच्छीमाराच्या आयुष्यावरची मालिका तुम्हाला दिसणार नाही. किंबहुना ग्रामीण भाग, 60% लोकसंख्या ही या मालिकांनी अक्षरशः निग्लेक्ट करून टाकली. पण ते टीव्ही ते बघतच असतात. मग त्यांना काय वाटतं की आपलं जीवन आहे याच्यापेक्षा चकचकीत जीवन किती सुंदर आहे, तसं जीवन आपणही जगावं. मग त्यासाठी ते विचार करायला लागतात, नाही तर खंतावतात आणि निराश होतात, म्हणजे मानसिक दृष्ट्या त्यांची एक हानी व्हायला सुरुवात.
आणि हे प्रमाण वाढत जाणार आहे. म्हणजे आज 20-25 उद्योग समजा सरकारवर दबाव आणू शकत नसतील, ही ज्यावेळी एक जागतिक कॉर्पोरेटच होऊन जाईल एकच, की सगळ्या कॉर्पोरेट त्यांच्या छताखाली गेल्या, एकाच छताखाली गेल्या, तर त्यांची नीती काय असणार? त्यांची नीती अर्थातच या सगळ्यांवर एक स्वामित्व बनवायची. याचा परिणाम रोजगारावर होईल का? निश्चित होणार. कारण रोजगार कमी करणं हा तर त्यांचा उद्देश, कारण प्रॉफिट शेवटी भांडवलदार हा नफ्यासाठीच काम करत असतो. आणि त्यांनी का करू नये? त्याने काय समाजसेवेचं ठेका घेतलेला नाही आणि तो घेऊ पण नाही. त्याचं काम आहे, मी धंदा करतो, मी 10 रुपये गुंतवले, त्याचे 11 रुपये करणं, 12 रुपये करणं, हा धंदा आहे. परंतु अशा पद्धतीने 10 रुपयाचे 20 रुपये करण्याची मात्र जर पद्धत आली तर अर्थातच त्याला आर्थिक अनिती आपण म्हणतो, मग ती क्रोनी कॅपिटलिझम म्हणून जातो आणि तो मात्र तिरस्करणीय. आता या दोन्ही शक्य आहेत. आज चीनमध्ये फॉक्सकॉन नावाची कंपनी आहे, कन्स्ट्रक्शन मध्ये फार आवड हवी कंपनी, 11 लाख कामगार आहेत त्यांच्या. त्यांनी 2012 पासून दरवर्षी 10,000 रोबो करून 30,000 कामगार रिप्लेस करणारे 10,000 रोबो, कारण तो दिवस रात्र काम करू शकतो ना रोबो. त्याला काय, तो काय थकत नाही, हे नाही, त्याला काय स्वप्न नसतं, त्याला घर नसतं, दार नसतं, तो काय निर्जीव नसतं. अशा दरवर्षी 10,000 रोबो असं करत करत ते 40,000 रोबोंपर्यंत गेलं. म्हणजे 40,000 म्हणजे 1,20,000 कामगारांची कमी. हे जगभर होणार. फॉक्सकॉन कंपनीत जे झालं ते जगभरच्या कंपनीत होणार. आता होतच आहे खरं म्हणजे. हे आज एआय आलं त्यामुळे किती लोक बेरोजगार झालेले. कॉल सेंटर नावाचा प्रकार, आज सगळे एआय ऍप चालवतात. कॉल सेंटरला तुम्हाला मानवी आवाजच ऐकायला मिळणं म्हणजे फार अवघड गोष्ट झाली ना. अवघड गोष्ट झाली. काही दिवसांनी तुमच्या घरी डिलिव्हरी करायला, म्हणजे स्विगी असेल, मॅगी असेल, काय असेल, काय मागवाल तुम्ही, डिलिव्हरी करायला माणूस याच्यावर येणार नाही, ड्रोन येईल. ड्रोनच येईल, तुमच्या दारात ठेवून जाईल निघून. माणसाची गरज पडणार नाही, कारण एक ड्रोन हा 10 कामगारांची गरज कमी करणार आणि तो कधी कधी आणि वेगात जाऊ शकतो. त्याला रस्त्याचा ट्रॅफिक लागत नाही, कारण तो हवेतच येणार आहे. तर हे चित्र तसं आहे. बेरोजगार वाढणार आहेत, शेती करण्याची पद्धत बदलणार आहे. शेती सुद्धा जर कॉर्पोरेटच्या मालकीची झाली तर आजचे शेतकरी सगळेच्या सगळे बेरोजगार होणार आहेत. कारण शेती ही पुन्हा यांत्रिक पद्धतीने होणार, ती रोबोटिक पद्धतीने होणार. तुम्हाला फार तर काय सुपरवायझर्स लागतील, किंवा ते रोबो दुरुस्त करणारे लागतील, किंवा ते प्रोग्राम करणारे लागतील. बाकी काय लागणार आहे? म्हणजे रोजगाराच्या दिशा सुद्धा बदलणार आहे आणि हे होणार आहे. या दिशेने आपण अत्यंत वेगाने वाटचाल करतो आहोत. फक्त काय झालंय, आपण फार अल्पकालिक विचार करणारे असल्यामुळे आपल्या लक्षात हा जो वेग आहे बदलांचा, हा आपल्या आकलनात अजून आलेला नाही. अजून तो आकलन आलेला नाही. त्याच्यामुळे भारतीय मानसिकतेचं किंबहुना जागतिक सुद्धा, म्हणजे काही सगळ्यांनाच ही जाणीव होते अशाला काही भाग नाही. कारण प्रत्येकाला आपलं आपलं फॅमिली लाईफ आहे, आपापली स्वप्न आहेत, फंड आहे, ग्रॅच्युटी आहे, सेव्हिंग्ज आहे. मग या शेअरमध्ये टाकले, त्या शेअरमध्ये टाकले, यामध्ये तो एकदम आनंदी आहे. त्याला हे बदल भविष्यात काय करणार, म्हणजे माझी नात, माझा पंतू कोणत्या जगात जगणार आहे, कोणत्या पद्धतीचं जग असेल, त्या जगाच्या नीतिमत्ता काय असतील, त्या जगाची कार्यपद्धती काय असेल, त्या जगात कोणत्या गोष्टी महत्वाच्या असेल, कोणत्या नसतील, हे जाणणं अवघड आहे. परंतु आपण त्या दिशेने चाललोय का? निश्चितपणे चाललोय. भविष्य नावाच्या इतिहासमध्ये मी या सगळ्या घटकांना, शेतीपासून इंडस्ट्रीवर जागतिक विचार करतो. फक्त भारतीय वातावरण घेतलेलं नाहीये. नायजेरिया असेल, भारत असेल, अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या सगळ्यांचा त्यात विचार केलेला आहे. आणि तो प्रॅक्टिकलच विचार केलेला आहे. कारण ज्या पद्धतीने आपल्याला दिसतंय त्याच्यावर काही आपण एक फोटा बांधू शकतो, भविष्यात काय काय होऊ शकतं ते 100% खरे होतील अशातला भाग नाही. परंतु त्यातलं 10% जरी खरं झालं तर ते विनाशकच आहे. कारण माणूस हा माणूस राहील का? म्हणजे तो यंत्र का? तोही एक यंत्र माणूस होऊन गेलेला असेल. त्याने विचार कसा करायचा? आज आपल्या टीव्हीमुळं ती सवय लागली. विचार काय करायचा, कोणत्या देवाची भक्ती करायची, कोणत्या देवाची नाही करायची. हो, जे साधू माहितीही नसतात
ते मालकीमुळे माहीत होतं आणि त्यांचे मग फोटो घरांमध्ये झळकू लागतात. म्हणजे तुम्ही काय वापरायचं काय वापरायचं नाही हे सुद्धा तुम्ही स्वतः ठरवत नाही आहात. हा आपला भ्रम आहे की हा माझा डिसिजन आहे. तो आपला डिसिजन नाही, पण तो बाह्य परिस्थितीने निर्माण केलेलं, तुमची ती गरज तुमच्या मनामध्ये निर्माण केली गेलेली कृत्रिम आर्टिफिशियल डिमांड आहे. त्याच्या मागे जायचंय का? मग गांधीवादी जग ही गरजा कमी करा सांगणार, ही गरजा आतूनच वाढवणार. जे भांडवलशाहीला तर गरजांशिवाय भांडवलशाही टिकू शकत नाही. तेव्हा गरजा वाढवणं त्यांचं काम आहे. तुमच्या नवीन नवीन गरजा ते वाढवतच राहणार. काहीच्या पद्धती बदलून टाकल्या ना, तुम्ही बघत असाल काहीच्या खाद्य संस्कृतीत सुद्धा या जागतिकीकरणामुळे म्हणा किंवा या औद्योगिक भांडवलशाही बऱ्याच प्रमाणात फरक केलाय ना, बदल घडवलाय ना. तो आपण कसं नाकारू शकतो? तर हे असंच जर चालू राहिलं तर आपली वाटचाल कोणत्या दिशेने होणार त्याचा गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि सर त्याला जोडून होतं की सरकारची काय भूमिका असावी किंवा नाही, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मुळात सरकारची यात भूमिका ही असणार आहे आणि काय असली पाहिजे असं आपण दोन अर्थाने घेऊ. सरकारची यात भूमिकाच नसणार आहे याचं कारण काय की हे औद्योगिक विश्व जे आहे ते सरकारवर नियंत्रण ठेवतं. म्हणजे कोणता खासदार निवडून आणायचा का कोणता नाही हे ठरवायचं काम सुद्धा हे औद्योगिक सम्राट करणार, कॉर्पोरेट सम्राट करणार. मग मंत्री कोण असतात, पंतप्रधान कोण असणार हे ठरवलं जाणार. त्यांची धोरणं काय असणार ही धोरणं आता सरकार, लोकनियुक्त सरकार ठरवणार नाही. एक ठराविक मुद्दे जर सोडले ते एक कॉर्पोरेट हाऊसेस ठरवणार. हे होऊ द्यायचं नसेल की जे सद्यस्थितीत अवघड दिसतंय, याचं कारण असं आहे की आज निवडून यायचं म्हणजे तुम्हाला पैसा लागतो. तुम्हाला एक साधी नगरसेवकाची निवडणूक लढवायची तर 5-10 कोटी रुपये लागतात. ते कुठून आणणार? एक तर त्या भ्रष्टाचारानं कमवले गेले पाहिजेत किंवा कोणीतरी स्पॉन्सर केलं पाहिजे. आणि उद्योगपती स्पॉन्सर करत नाही तर करतात. इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स मध्ये आपण काय पाहिलं? तेच पाहिलं ना की सरकारांना किंवा राजकीय पक्षांना आर्थिक बळ शेवटी कॉर्पोरेट हाऊसेसच देतात. सर्वसामान्य माणूस आपल्या खिशातून वर्गणी काढून क्वचित देतो. अगदी एखाद्या पक्षाची मेंबरशिपसाठी 1 रुपया असतो फक्त, फार तर 1 रुपया भरत नाहीत. मेंबर करून घेतले जातात आणि त्याचे पैसे कोणीतरी मग त्यांचा जो कोणी ज्याला नेता व्हायची हौस आहे तो भरतो. त्याला काय 100 रुपये भरले की 100 सदस्य होऊन जातात ना कागदोपत्र. असं होऊन जात आहे. खरं तर सरकारची भूमिका ही लोकहिताचीच असली पाहिजे. कोणतं तंत्रज्ञान यावं कोणतं येऊ नये याच्यावर सुद्धा बंधनं सरकार आणू शकतं. उदाहरणार्थ क्लोनिंग हा विषय ज्यावेळेस आपण डॉली मेंढीचं क्लोनिंग केलं, उद्या माणसाचे क्लोनिंग होईल ही भीती जगाला वाटली म्हणून साऱ्या जगाने क्लोनिंगवर बंदी घातली. परंतु क्लोनिंग करणारे त्यावेळेस कोणी कंपनी कोणीच नव्हती, ती प्रयोगशाळा होती त्यात ते क्लोनिंग झालं होतं. पण आताचं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान शोधणारे कॉर्पोरेट हाऊसेस आहेत. कोणतीही युनिव्हर्सिटी नाही की कोणती खाजगी किंवा व्यक्तिगत प्रयोगशाळा नाही की जी ज्ञानासाठी म्हणून हा प्रयोग शोधतोय किंवा हे यंत्र शोधतोय किंवा ही संकल्पना शोधतोय. उदाहरणार्थ क्वांटम कॉम्प्युटर ही संकल्पना उद्या येणार आहे. ते आल्यानंतर जग म्हणजे हे सगळं विश्व आजच्या सगळ्या लँग्वेजेस सगळ्या आपल्याला कचरत फेकून द्यावं लागणार. मग त्यावेळेस काय करणार? तर लोकनियुक्त सरकारने खरं तर याचा धोका ओळखून घेऊन मुळातच शिक्षण पद्धती, मी नेहमी सांगतो की सगळ्या समस्यांचं मूळ ही शिक्षण पद्धती. तुम्ही शिक्षण पद्धतीतनं एक नैतिक माणूस, एक प्रगल्भ माणूस, एक विवेकी माणूस घडवू शकले पाहिजे. आणि विवेक ज्या दिवशी जाईल त्या दिवशी तुम्हाला सारे भिंती तुटलेल्या दिसतील आणि एक अनाचार माजेल. हिटलर काय असाच उदयाला आला नाही ना. विवेक समाजाचा गेला म्हणून तर हिटलर उदयाला आला, नाही कसा उदयाला आला असता. तर समाजाचा विवेक जर जागा राहायचा असेल तर त्याचं शिक्षण सुद्धा तेवढं निपक्षपाती, कोणत्या एका विचारधारेला वाहिलेली शिक्षण पद्धती अजिबात असतं का म्हणे. डावी नको उजवी नको.
आम्हाला शिक्षण ओपन पाहिजे. जर एखाद्याला वाटलं की मला मार्क्सवर शिकायचं तर शिक, एखाद्याला वाटलं की मला केन्स शिकायचं आहे तर केन्स शिकावं. त्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्याच्यात लादलं जातं का मग? कारण लादलं गेलं तर माणूस अवलकी जास्त म्हणतो, कारण त्याच्या मनोवृत्तीतच नसतं. स्वातंत्र्य प्रत्येकाला हवं असतं. मुलं सुद्धा रडायला लागतात ना त्यांच्या मनाविरुद्ध काही झालं, रडून हातपाय आदळून आपला निषेध व्यक्त करतातच. मग हे स्वातंत्र्य आपण का घालवतोय? या स्वातंत्र्याचा अर्थ आम्हाला फक्त राजकीय स्वातंत्र्य माहिती. भारतीयांना काय वाटतं की फ्रीडम म्हणजे काय, तर पॉलिटिकल फ्रीडम. ब्रिटिशांचं सरकार आम्ही एवढा स्वातंत्र्य चळवळ करून मिळवलं आणि स्वातंत्र्य मिळवलं, आम्ही स्वातंत्र्य दिन एवढा उत्साह साजरा करतो, प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करतो. पण ते राजकीय स्वातंत्र्य आहे, ते काही मानवी स्वातंत्र्य नाही. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की संपूर्ण जगातला मनुष्य स्वतंत्र जोपर्यंत होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य लढा संपणार नाही. परंतु आमचा स्वातंत्र्य लढा संपला कुठे? भारतीय स्वातंत्र्य मिळालं 1947ला, आमचा स्वातंत्र्य लढा संपला. पण स्वातंत्र्य मानवी मनाचं, मानवी जीवनाचं, मानवी कृतींचं, मानवी स्वप्नांचं हे स्वातंत्र्य. ते स्वातंत्र्य आम्हाला मिळालंय का? त्यामुळे स्वातंत्र्य मिळाले. कारण आजही आम्ही कुटुंबाच्या बंधनात, समाजाच्या बंधनात, जातीच्या बंधनात, नातेवाईकांच्या बंधनात, समाजाच्या बंधनात, सरकारच्या बंधनात, अशा अनेक बंधनांमध्ये अडकून 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 आम्ही एक स्वतंत्र असूनही परतंत्र मध्ये आम्ही कितपत पडलेलो आहोत. त्याच्यामुळे आमची विचारशक्ती जेवढी तीव्र व्हायला पाहिजे, आजच्या ज्ञान विज्ञानाच्या सीमा ओलांडून पुढे जायला पाहिजे, आम्ही त्याच्यामध्ये नवीन शोध लावले पाहिजे. ते शोध घेण्याची प्रवृत्ती आमची मेलेली आहे, कारण आम्ही स्वतंत्र नाही. स्वातंत्र्य हा मानवी जीवनाचा, त्या मानवी प्रज्ञेच्या विस्फोटाचा सर्वात मोठं कारण म्हणजे त्याचे स्वातंत्र्य आहे की नाही. जे स्वातंत्र्य गेलं तर ते शक्य नाही. आणि आपल्याला स्वातंत्र्य, भारतीय स्वातंत्र्य आहे का, तर भारतीय स्वतंत्र नाही, असं माझं मत. आणि सर, तुम्हाला पर्यायी शिक्षण व्यवस्था कशी असावी असे वाटते, आणि भारत सोडून इतर कुठल्या देशातील शिक्षण व्यवस्थेतील गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटतात? सध्या जगामध्ये नॉर्वेची शिक्षण पद्धती चांगली आहे असं मानलं जातं, परंतु ती मला परिपूर्ण वाटते का, तर नाही वाटत. मला काय वाटतं की शिक्षण पद्धती, आपण मगाशी पासून बोलत असल्याप्रमाणे, की प्रत्येक व्यक्ती एक स्वतंत्र विश्व आहे. प्रत्येक व्यक्ती, आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये एक विशिष्ट आकलनाची आणि विशिष्ट विषयांची कल असतो, नैसर्गिक कल असतो. त्या कलाकडे त्याचा जास्त ओढा असतो, आणि जिकडे ओढा असतो त्यात माणूस पटकन ग्रास करतो का, पटकन शिकतो, आणि तो त्याच्यामध्ये प्रगती करू शकतो. तर मला असं वाटतं की मुलांचा कल कुठं आहे हे सगळ्यात आधी सायंटिफिकली शोधलं गेलं पाहिजे, आणि त्याचं प्राथमिक शिक्षण ज्यात कल आहे त्यातच चालवलं पाहिजे. बाकीचे विषय त्याला फक्त तोंड ओळखीत उरते, आवडलं तर शिक, नाही आवडलं तर नको शिकू. पण ज्यात खरोखर कल आहे असं वाटतं त्यात शिकलं पाहिजे. आता यात दुसरी अडचण काय असते की आवडी बदलू शकतात. आज मला समजा एखाद्या गोष्टीत कल आहे, उद्या दुसऱ्या गोष्टीत निर्माण होऊ शकत, जसा मोठा तसा. तर दर विशिष्ट दर 3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी पुन्हा एकदा नैसर्गिक कल पाहिला पाहिजे. त्यासाठी मुलांशी चर्चा केली पाहिजे आणि त्याचं शिक्षण ठेवलं पाहिजे. मग मात्र त्याला 1 किंवा 2 किंवा 3 विषय, त्याला बाकीच्या विषयांची हुकमपट्टी त्यात मार्क पडलेच पाहिजे गरज आहे. त्याला वाचावं, त्याला वाचणंही कंपल्सरी करावं, परंतु त्यात मार्क पडले पाहिजे ही पद्धत त्यात असता कामा नये. त्याला समजलं किती, त्याचं स्वतःचं त्यातलं ज्ञान किती, त्याने ते ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्न काय केले, हे प्रयत्नांना जास्त महत्व यायला पाहिजे. तर आपण एक बुद्धिमान, प्रगल्भ आणि एक विचारी समाज त्यातनं आपण निर्माण करू शकू. आता भारतातली अडचण काय आहे की लोकसंख्या सगळ्यात महत्वाची अडचण. 140 कोटी लोक आहेत. यासाठी आपल्याला तेवढ्या प्रगल्भतेचे आधी शिक्षक निर्माण करावे, कारण त्या शिक्षकाच्या अभावामध्ये
ह्या कलशासनं घेणार कोण, ते हे कोण करणार, आणि जरी ही विदाऊट शाळा कॉलेजला जरी जायची गरज नाही पडली उद्या भविष्यात, तरी शिक्षक हे लागणारच आहे. कारण मग उद्या भारतीय शिक्षक जगातल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकणार आहे, त्यामुळे तो प्रश्न नाही. परंतु शिक्षक लागणार आहेत ना, त्यांच्याशिवाय तर शिक्षण प्रक्रिया ही पूर्ण होऊ शकत नाही. स्वयं शिक्षण जे आहे त्यात फार कमी मुलांना ते जमू शकेल, सर्वांनाच ते जमू शकतं अशा भागाने. कारण प्रत्येकाचा कल काय, आवड काय, त्याची बुद्धिमत्तेची स्तर काय, त्याचा IQ काय, हे काय ते काय, याही भानगडी त्याच्यामध्ये येतातच. साधनं काय काय नाहीये, कोणत्या वातावरणात तो वाढलाय, कोणत्या परिस्थितीतून तो येतोय. आणि भारतामध्ये तर यातली जे पायऱ्या ज्या आहेत त्या अफाट आहेत. म्हणजे कल्पना सुद्धा करता येणार नाही अशा अत्यंत खालच्या दरिद्री अवस्थेतल्या पायऱ्या आहेत त्या. एकीकडं मग ते परदेशात जाऊन शिकतात भाग वेगळा, पण त्याही पायऱ्या आहेत. मग यातनं मार्ग काढायचा कसं, त्यासाठी मुळात ही जी मार्क पद्धती आहे आणि मेरिट पद्धती आहे, तर ज्याच्यावरनं मेरिट ठरवलं जातं ती पद्धत पहिली रद्द केली आणि त्यासाठी एक नवीन संरचना करायला पाहिजे. विद्यार्थ्यांना सांगायचं की मला या विषयात इंटरेस्ट आहे, मला याच्यामध्ये तुम्ही 50% ठेवा, पास व्हायचं 50% ठेवा, बाकीचे विषय फक्त 10% तर ठेवूच नका. तरी सुद्धा खूप मोठा बदल होऊ शकेल. कारण मग जर 50% मिळाले, त्याचा आवडही त्याला आहे, तो त्याचा जास्त उत्साहाने, आनंदाने आणि प्रेमाने अभ्यास करेल. नाही तर आज काय होतं की जो विषय आवडत नाही, मुलं त्याचा क्लास लावतात, त्या विषयावर जास्त वेळ देतात, घोकंपट्टी करत बसतात, नाही तर कॉप्या करतात. आणि मग काय होतं, ज्या विषयात आवड आहे तिकडे मात्र हा मात्र येतच नाही, त्यामुळे मग तिकडे मी वेळ देत नाही. आणि होतं काय, आवडीच्या विषयाकडेच तो वेळ कमी देतो, आणि जे विषय आवडते नाही त्या विषयांवर पास होण्यासाठी तो जास्त वेळ देतो, वेळ जास्त घालवतो. आणि तरी समजत नाही ते नाहीच, अर्थकाली मार्क पडतील. कारण आज परीक्षा झाली, आज पेपर संपला, बाहेर आल्यानंतर तर विचारायचं त्याच विषयातलं दुसरं जे प्रश्नपत्रिकेत आलं नाही ना, त्याच्या बाहेरचा प्रश्न विचारता विषयावर नाही सांगू शकत. असंख्य विद्यार्थी नाही उत्तर देऊ शकत, फार कमी देऊ शकतात. हे का होतं? कारण शिक्षण पद्धतीचे खून भारतात कसे चालू आहे, आधी पाठ्यपुस्तक, त्यानंतर पाठ्यपुस्तकही समजत नाही, मग गाईड, अजून आपण शॉर्ट फॉर्म शोधत गेलो, शॉर्टकट शोधत गेलो, गाईड. मग गाईडही समजत नाही, मग गाईडला कोणते प्रश्न येणार आहेत, कोणते येणार नाही आहेत, मग तेवढेच किंवा अपेक्षित नाही का एक्सपेक्टेड प्रश्न या कोणते येणार. म्हणजे एकंदरीत ही काही शिक्षण पद्धती नाही. गाईड आणि क्लासेस ह्या दोन्ही गोष्टी सर्वात आधी भारतानं बंद झाल्या पाहिजे. कसलाच क्लास नको, MPSC UPSC सुद्धा नको. कारण जर लायकी असेल तर तो खराच चांगला अधिकारी बनायचा असेल तर क्लास लावून तेव्हा आई वडिलांचे पैसे बर्बाद करून 4-4, 5-5, 6-6 वर्ष पोरं राहून तेच करत बसतात. पुण्यामध्ये तर गल्ल्या बांधल्या त्यांच्या. आणि अक्षरशः इतकं वाईट वाटतं, आणि मला येऊन भेटतात, वाईट वाटतं त्यांची स्थिती. त्याला मी सांगतो पहिलं सोडे, तू दुसरं काहीतरी शिक, नोकरी कर, आणि त्यातला वेळ मिळाला तर त्याचा अभ्यास कर, नाही तर तू त्या भानगडीत पडू नको. कारण हा सापळा आहे, हा सापळा आहे. कारण काय की नोकरी मिळेल, परमनंट असेल, पगार मिळेल, वर कमाई पण होईल, अधिकारी जातात हातामध्ये. कारण आपल्या लोकांचं लक्षात ठेवा, वर कमाईवर जास्त असतं. आपला भारतीय समाज अनैतिक समाज. पूर्वी मला आठवतं, लग्न ठरवायला गेले तर मुलाला प्रश्न काय विचारायचे, पगार किती नाही विचारायचे, वर कमाई किती विचारायचे. वर कमाई म्हणजे काय, तुला पगार सोडून बाकीचे किती उत्पन्न आहे. म्हणजे जावई सुद्धा भ्रष्टच पाहिजे असायचा. आणि आजही त्या स्थितीत बदल नाही. ज्याची वर कमाई जास्त त्याला हुंडा जास्त, त्याच्या मागण्या जास्त. म्हणजे हा अनैतिकतेच्या सापळ्यात भारतीय समाज का सापडला, पुन्हा आपण शिक्षण पद्धती देतो. कारण आपल्या शिक्षण पद्धतीत महत्वाची गोष्ट शिकवली जात नाही, ती म्हणजे नैतिकता, नीतिमूल्य, मॉरलिटी. हा भाग आपल्या शिक्षण व्यवस्थेतनं, नागरिक शास्त्र जे आहे ते आपल्या शिक्षण पद्धतीतनं केवळ एक 20-30 मार्कांचा विषय आहे,
त्याचा कोणी अभ्यास करतं, कोणी करत नाही. आणि करून काही उपयोग नसतो, फक्त मार्कच मिळवायचे असतात. ते शिकायचं नसतं, ते जगायचं नसतं. आणि जे शिक्षण जगता येत नाही, जे शिक्षण जगायला मदत करत नाही, जगायला म्हणजे पोट भरून उत्तीर्ण नाही, मानसिक दृष्ट्या एक प्रगल्भ करू शकत नाही, समाधानी करू शकत नाही, आनंदी करू शकत नाही, ते शिक्षणच नाही ना. त्याला शिक्षण नाही म्हणतायत. असं शिक्षण नसलेलं बरं, न शिकलेलं बरं. मग गावातला अडाणी शेतकरी तरी आपल्यापेक्षा जास्त समजदार असतो, त्याला जास्त जगाबद्दल कळतो. ही अवस्था कोणी आणली? ही अवस्था आपल्या शिक्षण पद्धतीने आणली. ती आपल्याला बदलावी. सर, थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप चांगली झाली. सरांचं हे पुस्तक आहे. मी या पुस्तक विकत घेण्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सर, थँक्यू.